तुकोबरायांचा गाथा वाचा तर तुम्हाला शिवराय कळतील. नुसते शिवाजी महाराज समजून घेतल्यावर तुम्हाला काही कळणार नाही. शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर जगतवंदे जगद्गुरु तुकोबराय समजून घ्यावे लागतील. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करत असताना तुकोबरायांच्या प्रमाणे धोरण राबवलं. किती सन्मान केला. एकदा शिवाजी महाराजांच्या समोर सैन्यामध्ये सापडलेली स्त्री उभी केली. सैन्यात सापडलेली स्त्री शिवरायांच्या समोर उभी केली. स्त्री लेकरवाळी होती. लहान लेकराला शिवाजी महाराजांच्या पायावर टेकवलंय आणि दंडवत घालून म्हणते, महाराज मला वाचवा. स्त्रीनं पक्क डोक्यात ठेवलंय की आता राजा आपल्याला बटीक बनवणार, नाहीतर राजा आपल्याला कैदेत टाकणार. अगदी स्त्री चळचळ कापायला लागली, रडायला लागली. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सैनिकांना सांगितलं, या माय माऊलीला इथपर्यंत का घेऊन आलात. राज्यामध्ये युद्धात स्त्री सापडली की वापस करायची, वापस पाठवायची, पालखीचा मान द्यायचं ठरलं नव्हतं. काही इथपर्यंत कशाला घेऊन आलात. आणि त्या स्त्रीचं पायावर वाहिलेलं बाळ स्वतःच्या मांडीवर उचलून घेताना शिवाजी महाराज म्हणतात, माझ्या भाच्याला कुठलीही काळजी करायची गरज नाही, भाच्यासाठी त्याचा मामा समर्थ आहे. स्त्रीचे डोळे उघडले. माझ्या पोराला तो मामा म्हणतोय म्हणजे माझा भाऊ मानतोय तो पुरुष आपल्याला. आणि स्त्री उभी राहिली. शिवाजी महाराज सांगितलं, माय माऊली मी तुला भावा समान आहे, तुला कुठल्याही पद्धतीची तोशीच देणार नाही. उलट तुमचा आमच्या लोकांनी जो किल्ला जिंकून घेतला तो तुम्हाला परत दिला जाईल. आणि बेलवाडीचा कर्नाटकातला जिंकून घेतलेला किल्ला शिवाजी महाराजांनी सावित्रीबाई देसाई नावाच्या स्त्रीला वापस केला. दूध भातासाठी आमच्या भाच्याला हे शेत, हा किल्ला आणि ही जमीन म्हणून देऊन टाकली. आजही कर्नाटकात गेला तर सावित्रीबाईंनी शिवरायांच्या नावाने काढलेले शिल्प दिसतील तुम्हाला, शिल्प. आणि बघा स्त्रियांचा किती मोठा सन्मान केला. आमच्याकडे उलट आहे. आम्ही तर स्त्रियांचा निंदा नालस्तीलाच बसले. रंगनाथराव आज कीर्तन आहे, रंगनाथराव म्हणले, अहो आमच्याकडं आजूबाजूच्या परिसरात काही कीर्तनकार स्त्रियांची किती निंदा करतात. म्हणले कीर्तनात काय चालू आहे स्त्रियांची. एक कीर्तनकार म्हणला, पतिव्रता कोणाला म्हणावं, जिला नवरा मेल्याला कळाल्या बरोबर जी जीव सोडून देते ती पतिव्रता. पुढे काय सांगितलंय का महाराजांनी, अजून पतिव्रतेचा दुसरा प्रकार, जिला नवरा मेलेला समोर असा दिसला की लगेच ती जीव सोडून देते अशी दुसरी पतिव्रता. जी नवरा मेल्यानंतर 1-2 तासांनी त्याला जाळताना सरणावर जाते ती तिसरी चौथी पतिव्रता. आणि आताच्या बाया तर म्हणल्या नवऱ्याला जाळून येतात आणि घरी लगेच जेवायला बसतात, ह्यांना काही पतिव्रता म्हणायचं का. असं कीर्तनातून स्त्रियांची निंदा नालस्ती सुरू केली. अत्यंत चुकीचं आहे. असल्या कीर्तनातून स्त्रियांची निंदा नालस्ती करणाऱ्या कीर्तनकारांना चुकूनही बोलावू नका. आमच्या वारकरी संप्रदायात स्त्रियांना बरोबरीचं स्थान आहे. कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आधी काय झालं पाहिजे, पुत्र का कन्या. आधी कन्या झाली पाहिजे. कुणी कन्या पुत्र, आधी कन्या झाली पाहिजे. आणि म्हणून किंवा याती भलत्या नारी आधी नारी आणि मग. आणि म्हणून वारकरी संप्रदायात स्त्रियांचं स्थान किती असावं बरं, तर जनाबाई नावाच्या स्त्रीला बसलेल्या ज्ञानेश्वराला अभंग म्हणायला लावायची टाप जनाबाईकडे आहे. जनाबाई काय म्हणते, माऊली उठा आणि ते अभंग घ्या, नामदेव कीर्तन करायला उभं राहिले. आणि कीर्तन करणाऱ्या नामदेवांना अभंग, नामदेव कीर्तन करत असताना ज्ञानेश्वरांना अभंग म्हणायला लावलेली जनाबाई. अभंग काय, नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग, पुढे देवनाथ पांडुरंग. स्त्रियांचं स्थान वारकरी संप्रदायात किती आहे, तर कबीर महाराज जनाबाई बद्दल म्हणतात, जनी जनी सब कहे नामदेव की दाशी, कहत कबीर सुनबाई साधू जनी सब संतो की काशी. वारकरी संप्रदायाची काशी कोण आहे, संत जनाबाई आहे. इतकं मोठं स्त्रियांचं स्थान वारकरी संप्रदायात आहे. आणि आज उलट झालं, कीर्तनकार कीर्तना स्त्रियांना कीर्तन करायला उभं राहू देत नाही.
एखाद्या ठिकाणी कीर्तनात टाळ घेऊन स्त्री उभी राहिली तर खाली बसवतात. मी गोदावरीताई मुंडेंची मुलाखत घेतली. गोदावरीताई मुंडे म्हणाल्या, नामांकित मोठमोठ्या महाराजांनी मला कीर्तनातून वापस पाठवलेला आहे. मोरे घराण्यातल्या एका महाराजांनी त्यांना चाल म्हणताना खाली बसवलेला आहे. इतकी वाताहत दुर्दशा वारकरी संप्रदायाची चालू झालेली आहे. आपल्या गावाला किती वर्षाची अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आहे? किती वर्षाची आपल्या गावची? 37 वर्ष. 37 वर्षाच्या अखंड हरिनाम सप्त्याच्या परंपरेमध्ये किती स्त्री कीर्तनकार येऊन गेल्या? स्त्रियांचा? अरे बापरे, माझ्यासाठी तर ही या परिसरातली क्रांतिकारी गोष्ट आहे. एकदा तुम्ही सगळेजण तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. या अख्ख्या परभणी जिल्ह्यात तुमचं पहिलं असं गाव आहे जे तुकोबारायांच्या आणि शिवरायांच्या विचारधारेवर चालतं. मला हा प्रसंग मला माहिती नव्हता. प्रत्येक गावामध्ये सांगावं लागतं की अरे एक तरी स्त्री कीर्तनकार बोलवा. स्त्रिया काय सांगतात जरा ऐका ना. नेहमी पुरुषांचंच ऐकायचं का? आणि तुमचं गाव इतकं ग्रेट आहे, ज्या गावाच्या वेशीवर येऊन नतमस्तक झालं पाहिजे बाजूच्या गावच्या लोकांनी. इतकं चांगलं आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो स्त्रियांना बरोबरीचा स्थान द्या. स्त्रिया सुद्धा चांगल्या पद्धतीने कीर्तन करू शकतात. इतका ग्रेट वारसा या देशाला जनाबाईपासूनचा आहे. एकदा कबीर काय म्हणाले, कबीरा कबीरा क्या पुकारे जा भीमा के तीर, एक जनी के भक्ती में बह गए लाख कबीर. अरे आमच्या जनाबाईच्या भक्तीत हजारो कबीर काम करतात. हेच तुकोबारायांचं कबीरांचं तत्वज्ञान घेऊन शिवरायांनी काय केलं? मी तुम्हाला तुकोबारायांच्या अभंगाची सागड शिवरायांच्या स्वरादेशी घालून देते. काय केलं? शिवाजी महाराज म्हणाले, तुकोबाराय स्त्रियांना एवढं मोठं स्थान देतात तर आपल्याही राज्यकारभारात असलं पाहिजे की नाही? आणि शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा स्वतःच्या सुनबाईच्या नावाने राजमुद्रा तयार केली. राजमुद्रा काय होती? श्री सखी राज्ञी जयती. भारताची पहिली कलेक्टर छत्रपती संभाजी महाराजांची बायको शिवरायांची सुनबाई पहिली कलेक्टर होती. स्त्रीच्या नावाने राजमुद्रा. इथं आमच्या घरात बायकोच्या नावाने अकाउंट नाही अजून. तिकडे मात्र शिवरायांनी स्त्रियांच्या नावाने कारभार करायला सुरुवात केली. तुकोबारायांकडून प्रेरणा घेऊ. आणि म्हणून स्त्रियांना सन्मान दिला पाहिजे. याच्या उलट खेड्यापाड्यामध्ये एकदा काय झालं, एक जणाची बायको मिळाली. मग आता बायको मिळाल्यावर रडावं लागतच नाही. तसं मनातून खुश झाला, माझ्या बरं झालं, मला लग्न झाले की 2 वर्षात बायको गेली, दुसरं करता येईल, खुश झाला मनातून. पण लोकांच्या समोर कसं करा म्हणून मग मोठमोठ्याने रडायला लागला, गौरायला लागला, कशी गेली काय मग कसं होईल, लय मोठ्याने चालू. आणि योगायोगाने गावातल्या अशा झाडाखालून मिरवती तिची प्रेत यात्रा चालली होती की योगायोगाने ते झाड कल्पवृक्षाचं, त्या झाडाचा फांदा बायकोच्या तोंडाला लागला मड्याच्या, आणि ती बायको जिद्दी झाली. हे मला हे तर आगाऊच झालं म्हणला. पण मग खुश झाला, नाटकदार केलं, म्हणला बरं झालं मला जिद्दी झाली असं. गेली गावाकडे नेलं. मग 5-6 वर्ष पुन्हा चांगला संसार. पुन्हा 5-6 वर्षाने हार्ट अटॅकचा दुसरा झटका आला, बायको मेली. मग आता पुन्हा जोरजोरात रडायला लागला, कसं होईल काय होईल. आणि पुन्हा मिरवणूक तिकडे चालली वेशीच्या बाहेर. आणि ते झाड आलं की मोठमोठ्याने गवरताना म्हणाला, तुमच्या हातापाया पडतो पण त्या झाडाखालून घेऊ नका म्हणला. बरं झालं एकदा आधीच गेली, म्हणला आता डबल झाडाखालून गेली तर पुन्हा जिद्दी व्हायची. असा कार्यक्रम आज खेड्यापाड्यात. एक जणाची बायको मेली आणि एक कुत्र सजून धजून अगदी मिरवणुकीच्या पुढे घेऊन चालले. सगळ्यात मिरवणुकीच्या पुढे कुत्र, त्याला गुलाल लावला, त्याला हार घातलाय, मग मडकं घेतलेला माणूस, मग प्रेत यात्रा. एक जण उभं राहून बघायला मला, अजबच प्रेत यात्रा आहे म्हणला. सगळीकडच्या प्रेत यात्रा पाहिल्या, ही आमच्या गावची वेगळीच आहे म्हणजे, कुत्र्याला सजून सगळ्यात पुढं. मग विचारलं मला, का होत्या कुत्र्याला सजून काय नाही, काय नाही ते? मला त्याच्या मागचं कारण कसं काय? मला ते कुत्र्याला त्या मेलेल्या बाईला चावलेला माळा झाल्या आणि मेली. मग तिचा नवरा लय खुश झाला, मला कुत्र्या बरं झालं, चावला नाही, बायकोला त्रास द्यायची, बरं झालं मेली. मग कुत्र्याला सजून धजून त्याची पूजा करीत मला स्मशानभूमीकडे नेले. मग ते असं विचारता विचारता प्रेत यात्रा पुढे गेली. एक जण सगळ्यात माग माणूस राहिला होता. मग त्याला म्हणला, का मला हे कुत्र मला मिळेल का? मला ते मला येडायच काय प्रेत यात्रेत सगळ्यात शेवटच्या रांगेत मी आहे म्हणला, माझ्या मागे लाग म्हणला तू, मग तुला मिळेल म्हणला. असा कार्यक्रम आहे. म्हणजे काय तर ग्रामीण भागामध्ये एकाच कुटुंबामध्ये स्त्री पुरुषांचं जमत नाही, माय लेकराचं जमत नाही, बापापुराचं जमत नाही, असा सगळा खेड्यापाड्यातला सत्यानाशाचा कार्यक्रम या पूर्वीच्या परंपरेमधून झालेला आहे. अंधश्रद्धा, कर्मकांड आणि गावाला सडवणाऱ्या धर्मग्रंथांच्या माध्यमातून या गावामध्ये त्या गावामध्ये सगळीकडेच अशा पद्धतीचा कार्यक्रम सुरू झाला. बापाचं लेखाचं जमत नाही. बऱ्याच घरामध्ये बाप घरात लेक घरात असा कार्यक्रम असतो. आणि म्हणून एकमेव शिवाजी महाराजांचं तुम्हाला असं उदाहरण दिसेल की आपल्या पोराला बाल वयापासून स्वतःच्या सोबत युद्धावर नेणारे शिवाजी महाराज होते. कुठं नेलं? आग्र्याला नेलं. आग्र्याला कुणाच्या दरबारात नेलं? औरंगजेबाच्या सिंहाच्या जबड्यात नेलं. अगदी दरबारामध्ये उभं केलं संभाजी महाराजांना. शिवरायांना औरंगजेबाने पकडलं, कैदेत टाकलं, पण संभाजी महाराज लहान आहेत म्हणजे फिरू द्या या पोराला इकडे तिकडे. संभाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात सगळीकडे फिरतात पण बिलकुल मान झुकत नाहीत. लहानसा पोरगा. औरंगजेबाच्या दरबारामध्ये कुस्त्या चालू होत्या. कुस्त्या. औरंगजेब काय म्हणतो, संभाजी उतरा त्या आखाड्यामध्ये.
आणि बघा आमच्या दिल्लीकडचे मल्ल तुम्हाला हरवतील की नाही तर बालवयातले संभाजी महाराज म्हणतात, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याचं पाणी पिऊन मोठ्या झालेल्या छत्रपती शिवरायांचा मुलगा आहे. तुमच्या या आखाड्यामध्ये संभाजी महाराजांच्या सोबत कुस्ती खेळणारा एकही ताकदीचा पैलवान मला दिसत नाही. आधी अवकाश कमवू आणि मग आमच्या सह्याद्रीच्या लोकांशी मल्लाशी युद्ध खेळायला या किंवा कुस्ती खेळायला. इतका निर्भीड मुलगा शिवाजी महाराजांनी घडवा. का? कारण बाप कसा वागतो ते लहानपणापासून मुलगा बघत होता. आपल्याकडे बाप लेक सोबत तर राहत नाहीत. उलट बाप मागल्या दाराने जाऊन दारू पिऊन येतो, मग पोरगा पुढच्या दाराने दारू पिऊन येतो आणि दोघे एकाच गुत्त्यावर दारूचे सापडतात. एका ठिकाणी पोलीसवाल्यांनी धाड टाकली. अगोदर मथार सापडलं म्हणजे माझ्या नामांकित आहेत, गावचे श्रीमंत आहेत म्हणले, आणि एवढं मोठं लेकाने त्याने कमवून ठेवले म्हणले, हे असे याच्यात सापडले का म्हणले. मग म्हातारा म्हणलं जरासं थांबा की अजून मागच्या खोल्या बघून घ्या. मग सगळीकडे त्या दारू भट्टीवर पुन्हा छापा घालीत त्याचा लेखही सापडला. लेखे घेऊन आले म्हणजे बघा आमचं पोरग असते म्हणजे. मग पोलीसवाले म्हणजे बाप लेख बी येत काय, लाज वाटायला पाहिजे काय म्हणजे एकाच गुत्त्यावर दारू पिता म्हणजे अजून थांबा की शेंडे फळबी येते ना, तुम्ही सापडा एकाच दारूच्या गुत्त्यावर. असा कार्यक्रम आहे खेड्यापाड्यामध्ये. आणि म्हणून व्यसनाने आमचा सत्यानाश झाला. गाव खेड्यामध्ये या पंचक्रोशीत अशी काही गाव आहेत, मला वाटतं तुमचे गाव असेल की ज्यांनी पूर्वीलाच दारूबंदी केलेली आहे. या परिसरामध्ये अनेक गावांमध्ये पूर्वीचीच दारूबंदी झाली आहे. परंतु काही गावाला दरवर्षीच्या कीर्तनात सांगा, कीर्तन संपल्यावर दारू चालवणारा येते म्हणते महाराज मी यावर्षी बंद करून टाकतो. पुढच्या वर्षी कीर्तन गेल्या विचारात पुन्हा चालूच असते म्हणजे नाही यावर्षी बंद करतो. ते दारूचा गुत्ताही बंद करत नाही, पेनाने बी बंद करत नाही. पेणाऱ्याला म्हणते बरं महाराज आम्हाला थोडीच म्हणले दारूचा गुत्ता चालवणाऱ्याला म्हणले. आणि म्हणून गावखेड्यामधली व्यसन कमी झाली पाहिजे, चांगला एकोपा वाढला पाहिजे. त्यासाठी तर शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या अशा आपण कार्यक्रमांचं आयोजन करत असतो. त्याच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करायचा प्रयत्न करत असतो. मूळ प्रश्न काय? हा साधा प्रश्न आहे, भजनी मंडळीने प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? कीर्तनाने ऐकणाऱ्यांचं भलं व्हावं का सांगणाऱ्यांचं? मला असं वाटतं कीर्तनाने ऐकणाऱ्यांचं भलं झालं पाहिजे की नाही? कीर्तनाने ऐकणाऱ्यांचं भलं झालं पाहिजे. आता उलटा प्रश्न आहे, झालंय का? झालंय. 40-40, 50-50 वर्षाची कीर्तनाची परंपरा. काही गावांना 150-150, 200-200 वर्षाची कीर्तनाची परंपरा. काय भलं झालं नाही? का झालं नाही? कारण या गादीवर उभं राहणारे कीर्तनकार इहलोकीचं जीवन कसं जगायचं नाही सांगत, ते मृत्यू लोकीचं सांगतात. तिकडं काय होईल, कोण्या नरकात तुम्हाला बुडवणार, कोण्या गंगेतून जाचंय, तुम्हाला काय होणार आहे. मग भेव दाखवतात. भेव कसं दाखवतात? तुला तितक्या नरकाच्या गंगेतून जायचं नसेल तर मला दान धर्म दे, माझ्या पाया पड, मला चांगलं म्हण. म्हणून सगळे कीर्तनातले अभंग कोणते असतात? सेवेचे अभंग असतात. सेवेचे अभंग कसे? ठेविले आनंदी तैशीची राहावी. कीर्तनातले अभंग महाराष्ट्राचं गावखेड्याचं भलं करणारे अभंग नसतात. आपल्याकडे कीर्तनामध्ये शेतीविषयक अभंगावर कीर्तन होतात का? महाराष्ट्रात कुठेच होत नाही. एखादं गाव अपवाद असू शकतं. शेतीविषयक अभंगावर कीर्तनात कीर्तन करू नये असा नियम आहे का? ऐकले का कुठं की कीर्तनामध्ये हेच अभंग घ्यावे, शेतीचे अभंग सप्त्यात घेऊ नये असा नियम आहे? मग का घेतले गेले नसतील? यासाठी घेतले गेलेले नाही. तुम्ही जर हुशार झालात तर मग आमच्या पाया पडायला कोण येईल? तुम्ही लय हुशार झाला, तुमची प्रगती झाली तर मग आमचं कसं चाललं? आणि म्हणून तुम्ही तिथंच राहायला पाहिजे, तुमची माती झाली पाहिजे म्हणून जाणीवपूर्वक काही अभंग कीर्तनात घेतले जात नाही. एक अभंग आहे, कीर्तनाचा विक्रा मातेचे गमन भाड खाई धन टाळतो. आता हा अभंग घेतला धंदा चालेल का बरं? म्हणून अशा अभंग घ्यायचेच नाही. असा कार्यक्रम आजच्या कीर्तनकारांचा सुरू झाला. त्याचं कारण आहे. कारण काय? आम्ही ज्या गादीवर उभं राहतो त्याला कोणाची गादी म्हणतात? आणि नारदाने आयुष्यभर काय केलं? कळ लावली. आता ज्या नारदाने आयुष्यभर कळ लावली त्या कळ लाव्या नारदाचं नाव कीर्तनकार उभं राहणाऱ्या गादीला देत असतील तर त्या कळ लाव्या नारदाच्या गादीवर उभं राहून कीर्तनकार काय सांगत असेल? कळ लावायचा धंदा ते म्हणते कोणी कोणाचा नसतो, नवरा नवऱ्याचा नसतो. एक कीर्तनकार म्हणला नवरा नवऱ्याचा नसतो, बायको बायकोची नसते. नवरा म्हणजे उशाचा साप असतो. मी म्हणलं नवरा उशाचा साप असतो मग बायको काय पायथ्याची धामी नसते काय? म्हणलं भांडण लावायचा धंदाच आहे. एकदा आमचे भागवताचार्य वैभव महाराज आणि आम्ही असंच एका कीर्तनाला गेलो. आमच्या सोबत एक आळंदीचे महाराज होते. आळंदीचे. मग आमचे भागवताचार्य वैभव महाराज म्हणले आपण कीर्तन संपलं जेवण करू. आळंदीवाले म्हणले नाही म्हणले लय भूक लागली म्हणले मला लगेच जेवावं लागतं. बरं म्हणलं ठीक आहे. मी म्हणलं महाराज जेवायचा कार्यक्रम आहे नंतर जेवू, तात्पुरतं काहीतरी नाश्ता करा. एक जण म्हणले यांना आणून द्या काहीतरी. मग बाईनं आता तिला कीर्तनाला याचे बाईने घाई गडबडीत पोहे बनवले महाराजाच्या पुढे आणून मांडले. महाराज पोहेच खाईना. मी म्हणलं महाराज पोहे का खाईना तू? महाराज म्हणले त्याच्यात शेंगदाणेच नाही म्हणले.
महाराज कशासाठी रुसले? शमदानासाठी रुसले. मानलं महाराज अभंग आहे की जेथे करावे कीर्तन तेथे अन्न न सेवावे. महाराजांनी अर्थ कसा सांगितला कीर्तन त्या अभंगाचा? महाराज म्हणले ज्या जागेवर कीर्तन केलं त्या जागेवर जेवण करू नये. बघा असे पळवाट करतात महाराज. मग म्हणलं असा जर या अभंगाचा अर्थ असेल तर एक अभंग आहे पुसावयासी वाटे जे जे भेटे तयाशी. त्याचा अर्थ काय घ्यायचा? काय चिखलाला पाय भरल्यावर जे जे दिसल त्याला पुसत जायचं असा अर्थ घ्यायचा का? एक अभंग आहे देवाच्या पायी वाहिला हा संसार. मग सगळं घरदार आणून इथंच पारावर राहिला का संसार घेऊन? तसा अभंगाचा नाही अर्थ. म्हणून जेथे करावे कीर्तन तेथे अन्न न सेवावेचा अर्थ त्या जागेवर नाही, त्या गावामध्येच. किंवा घोडा घेऊन गेला तर घोड्यासाठी तृण सुद्धा मागू नये. परंतु आज सगळ्या पळवाटा काढल्या आणि आमची येडी भोळी भाबडी जनता येते, कीर्तन ऐकते, पाया पडते, निघून जाते. एका तरी कीर्तनात कीर्तनकारांना प्रश्न विचारलेले ऐकलं का तुम्ही? नाही नाही, प्रश्न विचारणं महापाप आहे, गुन्हा आहे, गुन्हा. आणि म्हणून अगोदर ऐकणारे सुधारले पाहिजेत या भूमिकेचे आम्ही आहोत. आणि म्हणून ही गादी नारदाची नाही. मग असे प्रमाण घेतलं आम्ही. जगातलं पहिलं कीर्तन कंबर बांधून जगातलं पहिलं कीर्तन कोणी केलं? नामदेव महाराजांनी केलं. आणि म्हणून या गादीचं खऱ्या अर्थाने नाव काय? ही गादी संत नामदेवांची आहे. आजपासून या गादीला नामदेवाची गादी म्हणलं पाहिजे. विठाला विठाला. आणि म्हणून वारकरी संप्रदायाच्या शुद्धीकरणाची वेळ आलेली आहे. जोपर्यंत आम्ही बैठका घेऊन वारकरी संप्रदायाचं शुद्धीकरण करत नाही तोपर्यंत आमचा मातीचा कार्यक्रम असाच आहे. खेड्यापाड्याचा मसनवाटा करायचा कार्यक्रम सुरू झाला. पहिला महाराज पायाने यायचा, मग सायकलवर यायला लागला. आता तर काही स्कॉर्पिओ येत आहे, काही महाराज तर विमानातच जायला लागले. आणि स्कॉर्पिओ मध्ये येते तर कसा येतोय? आता तरी मंदिरात कार्यक्रम आहे. गावाच्या बाहेर मोठा आपण मंडप टाकलेला असतंय आणि त्या कठाळ्याची गाडी मंडपालाच लागते. गाडीचा दरवाजा उघडला की मोठा महाळ्या कठाळ्याच्या गाडीतून उतरते. त्याच्या पिंढऱ्या बघा, पिंढऱ्या तुमची मांडी तर त्याच्या पिंढऱ्या असतात. पिंढऱ्यांच्या हिरव्यागार नसा झाल्या असतात. फुकटातलं तूप खाऊन खाऊन त्या नसामध्ये तूप वाहत असतो. आणि ते कठाळ्या स्टेजवर येतंय आणि भांडण लावायचा कार्यक्रम करते जाते. वळू असते, वळू. आणि म्हणून आम्ही सांगितलं या गादीवर बसून कोणालाही चुकीचं सांगू देणार नाही, स्त्रियांची निंदा करू देणार नाहीत, गावचा मसनवाटा करू देणार नाहीत, अंधश्रद्धा रूढी परंपरा कर्मकांड बिलकुल वाढू देणार नाहीत. आमचं चॅलेंज आहे सकळ संत गाथेला धरूनच सांगायचं, गाथेच्या बाहेरचं आम्ही सांगू देणार नाही. आणि म्हणून बघा तुकोबारायांची धर्मग्रंथांची वेदाची भूमिका काय? पुनर्जन्माबद्दल काय मत आहे तुकोबारायांचं? तुकोबारा म्हणतात हे बघा ईश्वरा भगवंता पांडुरंगा स्वर्गाला बिलकुल आम्हाला जायचं नाही. आम्हाला काय कर, पुन्हा 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 इथेच जन्माला घाल आणि तुझी सेवा घडली पाहिजे. तुकोबारा सांगतात स्वर्गातले देव पृथ्वीवर जन्म घ्यायला मरमर करत असतील तर आम्ही कशाला स्वर्गाला जावं? स्वर्गीचे देव देहीची तातीप आहे, मृत्यू लोकी भावा जन्म आमचा. वैकुंठ कोपाटच जुनाट झोपडी किंवा अजून वैकुंठी नाही दही भात. त्याच्या पलीकडं तुकोबारा काय सांगतात? तुकोबारा गुळ सांडूनी गोडी घ्यावी, मीठ सांडूनी चवी चाखावी, साखरेचा नवे उस आम्हा कैसा गर्भवास, बीज भाजूनी केली नाही, जन्म मरण आम्हाची नाही. एकदा का आम्ही आईच्या गर्भातून जन्माला आलो, पुनर्जन्म कशाचा असतो? आता तुकोबारांचं प्रमाण असताना मेलेल्या राजाच्या स्वर्ग नरकाच्या कथा कशाला सांगतात? बघा साधा प्रश्न आहे. आपल्याकडे आपला बाप लय पुण्यवान असतो, रोज सकाळी मंदिरात येतो, आंघोळ करून दर्शन घेतो, संध्याकाळी हरिपाठ म्हणतो. असा आपल्या घरातली वयस्क कोणी पुण्यवान व्यक्ती मेली तर आम्ही पत्रिका छापतो. पत्रिकेत काय लिहितो? आपणास कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमच्या घरचे हे स्वर्गवासी झालेले आहेत. काय म्हणतो आपण? स्वर्गवासी झालेले आहेत. स्वर्गात काय काय असतं सांगा बरं मला अगोदर. काय असतं स्वर्गात? वैभव महाराज स्वर्गात काय असतं? काहीच नाही. स्वर्गामध्ये इंद्र आणि इंद्राच्या समोर काय असतं? अप्सरा असतात. अप्सरा रंभा उर्वशी मेनका असतात की नाही? इंद्राच्या समोर अप्सरा असतात. अप्सरा नृत्य करत असतात. त्या नृत्यांगना आहेत. आजच्या सोपे भाषेत सांगायचं झालं स्वर्गामध्ये डान्स बार असतो. डान्स बार असतो की नाही? आजच्या शब्दात स्वर्गात डान्स बार असतो. आता आम्ही पत्रिकेत काय लिहितो? आपणास कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमच्या घरचे हे तमाशाला गेले, डान्सला गेले, डान्स बारला गेले. काही गरज आहे का स्वर्गवासी लिहायची? बरं पुरुषांच्यासाठी पत्रिकेत लिहिलं ठीक आहे. स्त्रियांना स्वर्गाला कशाला जायचंय?
जायचं का कोणा स्त्रियांना स्वर्गाला? स्वर्गात काही नाही असं आमच्या संतांनी सांगितलं. स्वर्गातले देव इथं जन्म घेतात, आमच्या घरी येतात. अरे चोखामेळाच्या घरी, आस्प्रशाच्या घरी पंढरपूरचा पांडुरंग जेवायला गेला आणि एकदा इंद्र दरबारातलं अमृत नासलं. इंद्र दरबारातलं अमृत नासलं आणि इंद्र नासलेल्या अमृताचा कलश घेऊन सगळीकडे हिंडायला लागला. स्वच्छ करून द्या, शुद्ध करून द्या, शुद्ध करून द्या. सगळे स्वर्गातले म्हणले बाबा त्या पृथ्वीवर हे लोकीला विठ्ठलाचा अवतार आहे, त्या विठ्ठलाकडे जा. स्वर्गातला अमृताचा कलश घेऊन इंद्र विठ्ठलाच्या मंदिरात आला. विठ्ठलासमोर कलश धरला. भगवंता, आमच्या इंद्र दरबारातलं अमृत नासलंय, शुद्ध करून द्या. चोखोबा आपलं विठ्ठलाने सांगितलं, हे बघ इंद्रा, ते खाता आता माझ्याकडे पण नाही राहिलं. अर्थात चोखामेळ्याच्या घरी सगळं संत मंडळ जाऊन जेवण करतंय, तू चोखामेळ्याच्या घरी जा, चोखोबा तुझं अमृत शुद्ध करून दे. इंद्र चोखामेळ्याच्या अंगणात गेला, आवाज दिला, चोखोबराय. चोखोबराय आल्याबरोबर नुसती दृष्टी पडता अस्पृश्याच्या घरात जन्माला आलेल्या चोखामेळ्याची नुसती दृष्टी पडता स्वर्गातल्या इंद्राचं अमृत शुद्ध झालं, पवित्र झालं. अर्थ काय कथेचा? कथेचा अर्थ असा आहे, स्वर्ग हा नरक सडलेला आहे, त्यांचं तत्वज्ञान सडले, त्यांचा वेद सडलाय, त्यांचे पुराण सडले. त्याच्या मागे लागू नका, इंद्राच्या मागे लागायची गरज नाही. चोखामेळ्याच्या रस्त्याने जा. चोखामेळ्याचा रस्ता पांडुरंगाकडे नेणारा आहे. चोखामेळ्याचा रस्ता तुमचं भलं करणारा आहे. अशी संतांनी सांगितलेली इंद्राची कथा आहे. म्हणून आम्हाला ठरवायचंय, आम्हाला स्वर्गाला जायचंय का चोखामेळ्याच्या रस्त्याने पंढरपूरला जायचंय, आताच आम्ही ठरवून घेतलं पाहिजे. आम्हाला इहलोकीचं जीवन प्यारा आहे. आणि म्हणून कुणीही चार धामाला जायच्या भानगडीत आजच्या घडीला पडू नये. अभंग आहे की नाही बरं? वाराणसी गया पाहिली मी द्वारका, परिनो हे तुका पंढरीचा, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. मला सांग, कशाला जातात त्या काशीला नेवा? बरं, काशीला जाऊन काय करतात? एका येड्या बाईनं, तिला काय मधलं शुद्ध पाणी मिळालं नाही, तिने काशीच्या नदीच्या त्या कडीच खड्ड्यामध्ये साचलेलं बिस्लेरीच्या बाटलीमध्ये एवढं मोठं पाणी आणलं. ते आणतानाच पिवळं जरच दिसायला लागलं. नेमकाच कुंभमेळा झाला. बरं, आणलं तर आणलं, देवघरात महिनाभर ठेवलं. रोज देवबापाला म्हणलं, देवबापा उजवून द्या की, उजवून द्या की. देवबापा म्हणले काय वेळच नाही. मग एक महिन्यात ते तसं ठेवलं. मग एका दिवशी देवबापा गडबडीत आणले, उजवून देतो या. मग सगळी भावकी बोलवली, वाड्यातले बोलवले, उजवायचा कार्यक्रम झाला. मस्तपैकी जेवण बिवणं झाले. देवबापा म्हणले आता सगळ्यांना पाणी द्या, चमचा चमचा. सगळ्यांना दिले. लोक कशाला काय म्हणतील, गप गुणान प्यायला लागले. बारक होतं, हुशार पोर, लहान पोर हुशार खरं होतं. ते लगेच म्हणलं, आगा आहे म्हणला, खरटच लागायला म्हणलं. कसं पोराने काय सांगितलं? खरटच लागायले. पोरांना ओळखीला, हे पाणी नाही, हे मूत आहे म्हणजे आमच्या माईने तुझून आणलाय. काशीवरून कोणाचा मूत आणलाय? कुंभमेळ्यात मुतून गेलेल्या उघड्या नागड्या साधूचा. तुकोबरांचा अभंग आहे, आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटाची धनी. आहे की नाही अभंग? सिंहस्थ पर्वणी कुंभमेळ्यामध्ये दोनच लोकांचा फायदा होतो. कुंभमेळ्यात दोन लोकांचा, कोणाचा? एक भटाचा आणि दुसरा नाव्याचा. आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटाची धनी. आमचा फायदा नसतो होत. आणि म्हणून कुंभमेळ्याचं पाण्याचं सरकारने टेस्टिंग केलं. मी नाही सांगत, सरकारची आकडे. कुंभमेळ्याच्या पाण्याचं सरकारने टेस्टिंग केलं. त्याच्यामध्ये 55% मूत्र सापडलं. काय सापडलं? मूत. 55%. आणि म्हणून अशा काशी दिशी तीर्थक्षेत्रांच्या नादाला लागू नका. आयुष्यात एकदाच काय करा, पंढरपूरला जाऊन अभंग घेतो. काय अभंग घेतो? पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. अहो स्पष्ट ताकीद दिली आहे, पण आम्हाला ते समजून घ्यायचं ना. हरिपाठ तर रोज म्हणतो की नाही? हरिपाठात काय महाराज हरिपाठात आहे की नाही? योग याग विधी येणे सिद्धी वायाची उपाधी दपद म्हणतो, रोज म्हणतो, रोज. काय सांगितलं? योग याग व्रत वैकल्य उपास तापास आणि काहीही मिळणार नाही. तसंच पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अधिक न करी तीर्थव्रत. स्पष्ट ताकीद, इतर तीर्थक्षेत्र व्रत करायचे नाही. नामदेवांचा अभंग आहे. काय अभंग आहे? वेदाध्यायन करशी
परी वैदिकच होशी वैष्णव न होशी अरे मुढा. तो वेदाध्ययन केलंस काशीला गेला तर काय होशील वैदिक होशील पण तू वैष्णव नाही होणार. आणि म्हणून चंद्रभागेला जायचं चंद्रभागेत स्नान करायचं पुंडरीकाचं दर्शन घ्यायचं पुढे यायचं चोखामेळ्याच्या समाधीचं दर्शन घ्यायचं पुढे जायचं नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं मंदिरात जायचं गरुड खांबाचं दर्शन घ्यायचं विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं रुक्मिणीचं दर्शन घ्यायचं तिथे कानोपात्रीची समाधी कानोपात्रीचं दर्शन घ्यायचं. हाच स्वर्ग आणि हेच इहलोकीचं जीवन म्हणजे आमचं पंढरपूर आहे. अहो या पांडुरंगाला उठवायला सकाळी म्हणतो की काकड्यात पांडुरंगाला उठवायला कोण कोण येतं. गिरजेचा कांत येतो गरुड हनुमंत येतो त्याला लय उठवतात लय बेजार होतात पण उठतो का. शेवटी रुक्माबाईला दया करा विनवणी करावी लागते. राही रुक्माबाई तुम्हा राही रुक्माबाई स्वर्गातलं सगळं देवांचं मंडळ त्या चंद्रभागेच्या मोळावंटात येऊन थांबतं. सगळे जण विनवण्या करतात. शेवटी रुक्माबाईला शेज हलवून पांडुरंगाला जाग करावं लागतं. आता महत्व पांडुरंगाचे एक काशीकडच्या तीर्थक्षेत्रांचे आणि म्हणून कशाला काशीला जाऊन काशी करून द्यायची. आपल्या शेतातल्या टाकाऊ गवताला काय म्हणतात. शेतातल्या टाकाऊ गवताला काय म्हणतात कशा म्हणतात की नाही. आपल्या शेतात शेतकऱ्याच्या शेतातल्या टाकाऊ गवताला जर त्या काशीचं नाव दिलेलं असेल तर काशीची किंमत कळली का किती येते. किती किंमत आहे काशीची. टाकाऊ गवता एवढी आहे. आणि म्हणून बरं अजून आहे दोघांचे भांडण लागलं ते म्हणजे थांबतोय काशीच करतो म्हणते का नाही. काशी करणं म्हणजे काय करणं तो सत्यानाशच करतो. म्हणून काशीला जाऊन येणं म्हणजे काशी करून घेणं सत्यानाश करून घेणं. आणि म्हणून ज्याला शेतातल्या टाकाऊ गवताच्या किमतीच्या काशीचं महत्व असेल त्यांनी स्वतःला वारकरी म्हणून घेणं बंद केलं पाहिजे. वारकऱ्यांना इतर तीर्थक्षेत्रांच्या इतर देवी देवतांच्या नादाला लागायची ताकीद नाही. काय अभंगे नवे जाखाई जोखाई महाराणी मेसाबाई बळ्या माझा पंढरीराव तोही देवांचाही देव वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे तुका म्हणी चित्ती धरा रुक्माईचा पती. आमचा विठ्ठल प्रचंड इतर देवाचे न पाहू तोंड किती प्रमाण द्यायचे. आणि म्हणून आता एकाच पांडुरंगाची भक्ती करायची. तीही कलियुगातली कशी सोपी भक्ती कशी आहे नामस्मरणाची. हरिबोला देता हरिबोला घेता उठता बसता हरिबोला लय कुठाने जायची गरज आहे का. 3 प्रकारे भक्ती करू शकता. नंबर 1 साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायावर डोकं टेकवून या. नंबर 1 नाही येता आलं पंढरपूरला जाऊन आलेल्याच्या पाया तरी पडा त्याच्या बाजूला बसा. नाही करता आलं नामस्मरण करा. नामस्मरण. दुसरी भक्ती कुठली नामस्मरणाची. पहिली सगुण भक्ती विठ्ठलाचं दर्शन दुसरी नामस्मरणाची आणि तिसरी आहे दोन्हीही नाही घडलं ज्याच्या घरात मायबाप आहे त्याने काय करावं. मायबापे केवळ काशी तेने जावे तीर्थाशी पुंडरीके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान हृदय धरी नारायण तुका म्हणे मायबापे अवघी देवाची स्वरूपे. आई वडिलांची सेवा करा साक्षात पंढरपूरचं पुण्य मिळेल. आणि इतकी सोपी भक्ती सांगितली असतानाही आम्ही चुकीच्या कर्मकांडात अडकतो हे अगोदर आम्ही सोडून दिलं पाहिजे. आणि म्हणून इतक्या चांगल्या पद्धतीचा वारकऱ्यांचा सारखा वारसा मला नाही वाटत दुसरा कोणाला असेल म्हणून. इतका चांगला वारसा आमच्या झोळीमध्ये संतांनी टाकला होता पण आमची झोळीच नीट नाही. ती कशी टिकणार ते गेलं फाटून खाली सगळं. आणि म्हणून आता पुन्हा एकदा नव्याने शिवरायांच्या तुकोबारायांच्या रूपाने वारकरी परंपरेचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे. संत चळवळीची नव्याने घासून पुसून मांडणी केली पाहिजे आणि त्यांच्या रस्त्याने आम्ही आता निघालं पाहिजे. निळोबारायांचा पण मार्ग दावणी गेले आले दयानिधी संतती तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काय. आणि म्हणून आम्हाला कुठला गुंता पडणार नाही. आणि म्हणून आता आम्ही काय ठरवलंय मी हे सगळं कशासाठी सांगतोय कारण जगतवंद्य जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणातच सांगितलेलं
बघा काय सांगतोय हे पण लक्षात घ्यायचंय बरं का, नाहीतर गाढवा पुढे वाचली गीता आणि वाचणारच गाढव होता माझ्यासारखा सांगणारा. म्हणून आपल्याला घरी गेल्यावर उद्या लेकरा बाळांना विचारलं महाराजांनी काय सांगितलं सांगता आलं पाहिजे. काय काय सांगितलं? अगोदर सांगितलं एकेश्वरवादी भक्ती करा, नामस्मरण करा, आई वडिलांची सेवा करा, वृक्ष पूजन करा, वृक्षांचं जतन संवर्धन करा, परस्त्रीला माते समान माना, स्त्रियांचा अपमान करू नका किंवा कुठल्याही ब्राह्मणांना दान दक्षिणा द्यायची गरज नाही. देवाचं आपलं थेट नातं असतं, देवाची आपली थेट भक्ती असते. हरिपाठ म्हणूनही देवाचा अभिषेक करता येतो. असं हे सगळं आजच्या कीर्तनाच्या सोडवणुकीतून चालू आहे. आता हे का